नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही काल पेपर पुणे शहरचा दिलेला आहे. त्यामध्ये बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे ते सर पेपर खूप सोपा होता. ज्या मुलांनी पेपर दिलाय त्याचं म्हणणं आहे पेपर कन्फ्यूज होता, जसा पाहिजे त्याचे मार्क पडले नाहीत. प्रत्येक मुलाचं वेगवेगळं तर्क चालू आहे. तर ज्या मुलांनी आपल्याला संपर्क केलेला आहे त्यांची टोटल मार्क लेखी ग्राउंडची काय होतात ते सांगितले. त्या अनुषंगानं आपण यावरती एक अंदाजा मेरिट ओपनचं कॅटेगरीचं किती जाऊ शकतं हे आपण या व्हिडिओतून सांगणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर ज्या ज्या मुलांनी मला संपर्क केलेला आहे त्यांची टोटल सांगितलेलं, त्यांचं टोटलच्या अनुषंगाने साधारणतः ओपन कॅटेगरीचं जे मेरिट आहे 130 प्लस आरामात जाणार आहे. म्हणजेच 32 लागू शकतं, 33 लागू शकतं, 34 पण लागू शकतं. परंतु 30 प्लस 100% जाणार आहे. 35च्या वर नाही जाणार. 30, 31, 34च्या आसपास आरामात राहून जाईल. तिथून खाली NTC, NTD, NTB, SC, SBC, SCBC, OBC, EWS त्याच्या खाली 2-2, 3-3, 4-4 मार्काचा काय फरक राहील त्या कॅटेगरी वाईज त्यांचा राहणार आहे. त्यानंतर मुलांचं जे समांतर आरक्षण आहे, प्रकल्प, होमगार्ड, खेळाडू, भूकंप, अनाथ जे काय आहे त्यामध्ये साधारणतः प्रकल्पग्रस्तचं 15 ते 20च्या दरम्यान मेरिट राहील मुलांचं. 15 ते 20. खेळाडू देखील 15 सेफ झोन आहे. ओपनचा खेळाडू 115-17च्या आसपास जर असेल पुणे शहरला तर तो सेफच झोन आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त देखील 15 ते 20 मध्ये आरामात होऊन जाईल. भूकंपग्रस्त ज्या मुलाला 110 प्लस मार्क आहेत तो सेफच आहे. ज्याच्या खाली आहेत 108, 107 त्याला थोडं लिस्ट आल्यानंतर आपल्याला त्या तर्क लावता येईल, कारण भूकंपाची ज्यादा जर मुलं नाहीत. परंतु त्यातली त्यात आपण अंदाज लावलेला ज्या मुलाने संपर्क केला त्या मुलाच्या अनुषंगाने. आता राहिला प्रश्न होमगार्डचा. तर होमगार्डचा देखील 15-20च्या 22च्या दरम्यानच मेरिट राहणार आहे. आता दुसरं म्हणजे मुलींचं ओपनच्या ज्या मुली ओपनमध्ये कॅटेगरीत आहेत त्या मुलींचं जे मेरिट आहे ते साधारणतः 120 ते 25च्या रेंजमध्ये राहणार आहे. 120 ते 125च्या दरम्यान 22 बी, 23 बी, 24 बी लागू शकतं, 21 पण आणि 120 पण लागू शकते. त्या अंदाजे त्यामध्ये कुठेही ओपन कॅटेगरीच्या मुलीचं मेरिट राहील. त्यानंतर बाकीच्या कॅटेगरीचे 2-2, 4-4च्या मार्कानं खाली येऊन 15च्या आसपास SC 13-14 पर्यंत देखील जाऊ शकेल मुलींचं, बरं का, त्या मुलींचं मेरिट. आणि त्यामध्ये ज्या मुलांना वाटतंय की खरंच मला खूप सोपा पेपर गेलेला आहे आणि त्या मुलांना तुम्ही विचारू शकता किती मार्क पडलेत काय. साधारणतः रेंज 130-32चीच आहे. कवचित बोटावर मोपण्या इतपत मुलं 35, 40, 37-38 थोडे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आपलं मेरिट सांगता येत नाही, कारण 40, 95, 40, 93, 40, 90, 42, 87 अशा परीनं मेरिट जर काढलं तर त्या लेवलला तुमचं आरामात मेरिट जाऊ शकतं. परंतु 130 प्लस आणि 35-34च्या आतमध्ये ओपनचं मेरिट राहणार आहे. आणि तुम्हाला अजून याची अपडेट मी टाकेनच. आता जेवढ्या मुलांनी माझ्याशी संपर्क केलाय त्या मुलांच्या अनुषंगानं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु अजून मुलं कनेक्ट होत आहेत, मार्क सांगतायत, त्या अनुषंगानं अजून दुसरा पण एक व्हिडिओ मी बनवेल किंवा एवढे इतपत मुलांची मार्क आलेली तुम्हाला आतापर्यंत समजलेत त्याच्यावर आपल्याला अजून तर्क लावता येईल. आणि लिस्ट आली तर आपण 100% मेरिट काढीनच की ओपनचं एवढं कन्फर्म जाईल, ओबीसीचं एवढं कन्फर्म जाईल. तर नवीन अपडेट आली की लगेच दुसरा पण व्हिडिओ टाकेन. आणि तुम्हाला किती मार्क आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्या अनुषंगानं देखील मुलं आपले सेफ झोन आहे का हे पाहतील. भेटूया अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय हिंद.